आमराई क्लब कामगारांना न्याय मिळावा. PSR संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 29 जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा. सांगली. आमराई क्लब सांगली येथील अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगने पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संघटनेच्या वतीने सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना निवेदन सादर करून कामगारावर झालेल्या कथित अन्यायाची सविस्तर माहिती देण्यात आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार आमराई क्लबमधील कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र तनपुरे यांच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या वेतनामध्ये अनियमितता, आर्थिक गैरप्रकार तसेच महिला कामगारांचे कथित शोषण झाल्याबाबत संघटनेकडे स्वतंत्र तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारीच्या आधारे संबंधितांवर तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यापूर्वीही या प्रकरणी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र जवळपास 1.5 ते 2 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडित कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यामुळे संघटनेने नमूद केले. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने न्याय न दिल्यास सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त कामगार व महिला कर्मचारी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. संबंधितांवर योग्य ती कारवाई होऊन कामगारांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी PSR ह्युमन राईट्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले तसेच सांगली जिल्हा महिला अध्यक्षा आम्रपाली कांबळे यांनी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. दरम्यान या निवेदनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि आमरण उपोषणासाठी संबंधित प्रकरणात काही ठोस निर्णय होतो का याकडे कामगारांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख हे उपस्थित होते.